कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि पुरातत्वीय वारसा असलेलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 8 ऑगस्ट रोजी रात्री लागलेल्या आगीत जळून खाक झालं। या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलाय। आगीत भस्मसात झालेल्या या वास्तूंची पुनर्बांधणी ही पाश्चात्य देशातील तज्ज्ञ आणि अशा प्रकारच्या पुरातन वारसा स्थळांची पुनर्बांधणी करणाऱ्या अनुभवी वास्तू विशारदांकडून तसंच तज्ज्ञ सल्लागारांकडून करण्यात यावी अशी मागणी कोल्हापुरातील परीख पूल नूतनीकरण समितीनं केली आहे। ती अशी की हे केशवराव भोसले नाट्यगृह आणि आपलं शाहू खासबाग मैदान हे पुरातन काळ म्हणजे शाहू महाराजांनी त्या काळी युरोपियन वास्तू बघून त्याची रचना याबद्दल इथं केली होती। तर आता हे ज्या वेळेला ह्याची पुनर्बांधणीची मागणी होत आहे तर त्यावेळेला आमची अशी मागणी आहे की हे जे युरोपियन वास्तू आहे तर त्यासाठी पाश्चात्य देशातल्या कुठल्याही वास्तुविशारदाची म्हणजे ज्याला पुनर्बांधणी आणि पुरातन काळातल्या पुरातन वस्तूंची जे अनुभव आहे अशा लोकांची तिथं नेमणूक व्हावी, सल्लागार म्हणून नेमणूक व्हावी, कारण त्यामुळे त्याचा दर्जा राखला जाईल अशी आमची एक प्रमुख मागणी आहे। समितीचे फिरोज शेख हे या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शनिवारी 24 ऑगस्टला नाट्यगृहासमोर 12 तास अन्नपाणी त्याग आंदोलन करणार आहेत। आता जी आमची मागणी आहे त्या अनुषंगानं याकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी येत्या शनिवारी 24 तारखेला मी परीख पूल नूतनीकरण समितीच्या वतीने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 जमिनीवर बसून केशवराव भोसले समोर 1 दिवसीय अन्नपाणी त्याग आंदोलन करणार आहे। कारण आम्हाला शाहूकालीन ही वास्तू जशी होती तशी पाहिजे आहे, त्यामध्ये दर्जा आम्हाला कॉम्प्रोमाइज अजिबात नको आहे आणि त्यात 1 रुपयाचाही भ्रष्टाचार होता कामा नये ही अशी आमची मनोमन इच्छा आहे। या आंदोलनाची माहिती देताना परीख पूल नूतनीकरण समितीचे महेश दिघे, राहुल चौधरी उपस्थित होते।